वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरात अवैध धंद्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे। पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच वरली मटका खुलेआम सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। मानोरा पोलीस स्टेशन हद्दीत सध्या अवैध धंदे, अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे। पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वरली मटक्यांची दुकाने सुरू असल्याने सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। पोलीस स्टेशन पासून अगदी कमी अंतरावर मटका सुरू असल्याने पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत। या अवैध धंद्यांमुळे परिसरातील अल्पवयीन मुलं या जुगाराच्या विळख्यात अडकत असल्याची भीती पालक वर्गातून व्यक्त होत आहे। ठिकठिकाणी मटक्याच्या चिठ्ठ्या दिसत असल्याने मानोरा पोलिसांची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले असतानाही मानोरा हद्दीत हे प्रकार सुरूच असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे। त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत। दरम्यान शहरातील वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधातही वाहन चालकांमध्ये संताप आहे। रोडच्या बाजूला वाहने उभे करून सामान भरत असतानाही नो पार्किंगच्या नावाखाली दंड आकारला जात असल्याचा आरोप आहे। ज्या ठिकाणी नो पार्किंगचे फलक नाहीत तिथेही दंड वसूल केला जात असल्याचे वाहन चालक सांगत आहेत। काही पांढऱ्या वर्दीतील कर्मचाऱ्यांची असभ्य वागणूक नागरिकांना सहन करावी लागत असल्याचा आरोपही केला जातोय। या संपूर्ण प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन चौकशी करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे।